लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल हप्ता कधी येणार आणि 30 एप्रिलनंतर काय मोठा बदल होणार आहे याची स्पष्ट माहिती समोर येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की 30 एप्रिलपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यानुसार पुढील हप्त्याचे वितरण सुरू राहणार आहे. याचबरोबर ई-केवायसीसाठी देखील 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी चुकीची माहिती भरली आहे किंवा ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांनी या कालावधीत दुरुस्ती करणं आवश्यक आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की सरकार आता योजना अधिक अचूक आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील हप्ते फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहेत. मार्च महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नसला तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी मार्च आणि एप्रिल हप्ता एकत्र येण्याची चर्चा आहे. ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे, अर्ज योग्य आहे आणि सर्व निकष पूर्ण आहेत अशा महिलांना पुढील काळात नियमित लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. सध्या मार्च हप्त्याबाबत अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यामुळे हप्ता कधी येणार याबाबतची तारीख ही संभाव्यता आहे, अंतिम खात्री नाही. तसंच 3000 एकत्र येणार का याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे अशा बातम्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. ही योजना महिलांना आर्थिक हातभार देणारी आहे. लहान खर्च, आरोग्य आणि छोट्या व्यवसायासाठी उपयोग होत आहे. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. हप्त्यामध्ये होणारा उशीर, ई-केवायसीमधील तांत्रिक समस्या आणि पात्रतेचे कडक निकष यामुळे अनेक महिलांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. एकंदरीत पाहता लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे आणि सरकारने त्यासाठी भरीव निधी दिला आहे. मात्र 30 एप्रिलनंतर अंतिम यादी ठरणार असल्यामुळे त्यानंतरच हप्त्याचे वितरण अधिक स्पष्टपणे सुरू होईल. धन्यवाद.